बॅटर पाठवा. फलंदाज रामेश्वर गावखडी. सलामीची जोडी पाठवा मैदानामध्ये. रामेश्वर गावखडी कडून सलामीला जातोय सुजन. शर्विन आणि अर्जुन तोडणकर. यावेळेला मात्र जो फलंदाज करण्यासाठी गेलाय शर्विन आणि अर्जुन तोडणकर. 2-3 दिवसापूर्वीच जी टुर्नामेंट झालेली त्यावेळेला त्यांचा दमखम पाहता आला या मैदानावरती. त्यामुळे त्यांना अनुभव आहे नाईट क्रिकेटचा. इथल्या सिच्युएशनचा हे मैदान त्यांचं आहे. यजमान संघ अर्जुन तोडणकर, संतोषजी तोडणकर यांचे सुपुत्र अर्थात बाबू यांचे सुपुत्र. एक मोठं नाव अर्जुन तोडणकर वंडर बॉय गावखडीचा. आणि भगवती कशई समोर एक मोठं आव्हान आहे. भगवती कशई मोठं नाव. भगवती कशई हळदणकर वाडी कशई गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, या गावाला बिलॉंग करणारा हा संघ आहे. तिथल्याही संतोष हळदणकर, हेही नाव फार मोठं. संतोष हळदणकर अर्थात डुकर मारे नावाने प्रसिद्ध असलेले आमचे मित्र आज मात्र दिसत नाहीयेत. कारण युवा खेळाडू 40+ मध्ये आम्ही त्यांना पाहिलं आडिवरेमध्ये अगदी 8 दिवसापूर्वी. इथे पार्थ गोलंदाजीसाठी येईल. पार्थ आडिवरेच्या बेनगीमध्ये सुद्धा यांनी कामगिरी चांगली केली होती. कशई प्रीमियर लीगचा हा अप्रतिम खेळाडू ठरला होता गोलंदाज पार्थ. फलंदाज येतोय शर्विन. दुसऱ्या बाजूला असेल तोडणकर अर्जुन तोडणकर आणि शर्विन. पहिला बॉल पार्थ यांचा शर्विन साठी. ओ हा मात्र हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला आपल्याला. आउटसाइड ऑफ स्टंप वाईडचा इशाराने सुरुवात केली आहे. पंच म्हणून काम पाहतायत महेश पंच. आणि दुसऱ्या बाजूला दिसतोय आपल्याला लेग पंच म्हणून काम पाहिलं जात आहे ओमकार यांच्या माध्यमातून. सरपंच महेश ऑफिशियल्स म्हणून. आणि अप्रतिम आयोजन या ठिकाणी. पुन्हा एकदा पार्थ यांचा पुढचा बॉल. परत एकदा थोडा इन स्विंग झालेला बॉल बॅकफुटला जाऊन परत त्याच पद्धतीने शॉट खेळण्याचा प्रयत्न, ज्याला म्हणतो आपण ऑन ड्राईव्ह किंवा पुल शॉट, शॉट ऑन पुल, अनेक नावं आहेत. जसजसा अँगल बदलतो शॉट खेळला जातो. शॉट सिलेक्शन ज्या पद्धतीने केलं जातं त्या शॉट सिलेक्शनला नावं आहेत. त्यामुळे या शॉटला मात्र आपण डॉट डिलिव्हरी की वंडी अंपायर वंडी बाईटच्या स्वरूपामध्ये वंडी. पुढचा बॉल 2 धावा झाल्यात. नेक्स्ट डिलिव्हरी थोडा आतमध्ये आलेला. परत एकदा बॅकफुटला जाऊन शफल आउट होऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फॉरवर्ड बॅकफुट डिफेन्सिव्ह ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटरच्या पट्ट्यात काही बॉल येत नाहीये. धाव काही मिळत नाहीये. डॉट डिलिव्हरी. पार्थ हा बेहतरीन बॉलर आहे. भगवती कशई प्रीमियर लीग पार पडली. यामध्ये भगवती कशईचा हा गोलंदाजाने दमखम दाखवला. पुन्हा एकदा माइंड मध्ये खेळवलं जातं. यावेळेला माइंड रीड केलं गेलंय फलंदाजाचं. शर्विनला चकवलं गेलंय, हुकवलं गेलंय, झुकवलं गेलंय. ओहो ये तो बस चिंगारी आग लगाना अभी बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी पार्थ यांची. नेक्स्ट मॅच ऑन होते थोड्याच वेळामध्ये. पुन्हा एकदा यावेळेला ड्राईव्ह केलाय, परंतु त्या ड्राईव्ह मध्ये ताकद नव्हती आणि कोणती टायमिंग नव्हती. असं म्हणतात ना की टायमिंग प्रॉपर लागते, फुट मुवमेंट चांगलं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर हँड अँड आय कोऑर्डिनेशन हे जे लागतं फलंदाजाचं, त्यानंतर बॉडी वेट कंप्लीट लागतं. या साऱ्या गोष्टी जुळून आल्यानंतर एक परफेक्ट शॉट पाहायला मिळतो. धावसंख्या 3 वरती. पार्थ यांच्याकडून पुढचा बॉल. व्हेरी गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा गुडलेन स्वीट इम्पॅक्टफुल गोलंदाजी. अगदी स्वीट स्पॉट हिट केलाय त्यांनी. 1 धाव फक्त मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते 4 वरती. 4 बिना किसी विकेट के नुकसान पे 4 रन बिनबाद 4 अशी धावसंख्या. पार्थ हळदणकर एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. मंदार हळदणकर यांचे ते चिरंजीव आहेत. या वेळेला मात्र अखूट टप्प्याचा बॉल आणि अर्जुन मात्र त्या ठिकाणी कोणतीही गलती करत नाहीये. मीच आहे तो अर्जुन, भेदून टाकणारा माशाचा डोळा. इथे मात्र भेदून टाकलीये बाउंड्री लाईनची रेषा. बॉल गेलाय षटकारासाठी.
राजकुमार मेस्त्री या लवकरात लवकर. राजकुमार मेस्त्री आपली आवश्यकता आहे. या षटकाराने धावसंख्येला आता थोडासा जो ब्रेक लावला होता पार्थने त्याला थोडा गाडी कंट्रोल केली आहे. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. 10 फॉर नो लॉस. नवीन ओव्हर ओमकार घेऊन आलाय. ओव्हर द विकेट मारा करेल ओमकार शर्विन साठी. भरपूर अँगल क्रिएट केला शर्विनने, पण अँगल परफेक्ट क्रिएट केला. हाय अँड हँडसम. अगदी बॉल हवेमधून त्या माडांच्या जावळ्यांना पार करून नारळाचा भेद घेऊन षटकारासाठी. या षटकाराने दुसऱ्यांदा पुन्हा आपल्याला बॅक टू बॅक 6 पाहायला मिळत आहेत. भगवती कशईवरती प्रहार चढवला गेलाय रामेश्वर कडून. धावसंख्या वाढवली जाते. पुन्हा एकदा खणखणी ड्राईव्ह आहे. कणकणी ड्राईव्ह आहे. अहो काटाकीर हनकी बडीव इतिहास घडीव दुर्ला उडी. वरती पोहोचव किती 22 वरती पोहोचवली जाते. पुन्हा एकदा तिसरा बॉल. यावेळेला वाईड बॉल लेग स्टिकच्या बाहेर. प्रेशर आहे गोलंदाजावरती. पहिल्या ओव्हर मध्ये पार्थने 10 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल वरती षटकार, तिसरा बॉल वाईडचा इशारा येतोय. गोलंदाज आहे ओमकार. ओमकार वरती प्रहार. पुढचा बॉल पुन्हा एकदा हो हो हो. पंजाब टू हरियाणा. इथे ट्रॅक मधून ट्रेन घसरली आहे. रेल्वे रुळावरून घसरली आहे ओमकारची. पहिले 2 बॉल षटकार खाल्ल्यानंतर प्रेशर किती आहे बघा. या प्रेशर कुकर मध्ये भाताला जेवढं प्रेशर नसतं ना तेवढं प्रेशर गोलंदाजावर. धावसंख्या 24 वर परत एकदा उचलली बॅटरने जबाबदारी. शॉट खेळलाय लय भारी. जणू सांगतोय आता आली माझी बारी. गुलीगत धोका देऊन बॉल एक माटी का दिया सारी रात अंधेरे में लड़ता है. तू तो भगवान का दिया है तो किस बात से डरता है. ओहो तेज दाखवून देतोय. मैं तो डरने वाला नहीं है, हम तो डराने वाले हैं. शर्विन डरा डरा कर मार रहा है षटकार. अजून आहे का शेवटचा बॉल. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या खूप वाढली आहे. दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 37 वरती पोहोचवली जाते. 37 37. 2 षटक 37 धावा. पहिल्या षटकात आल्या 10 धावा. दुसऱ्या षटकात आल्या 27 धावा. ओहो आतापर्यंत 22 धावा आपण मगाशी पाहिल्या होत्या. यावेळेला आपण पाहतोय 27 धावा. ओमकार लक्षात राहील आजचा दिवस. कधी कधी आपल्याला इतका दिवस खराब जातो ना, पण समोर शर्विन सारखा फलंदाज आहे. तो छोटा फलंदाज नाहीये. शर्विन या षटकामध्ये खेचतोय. टोटल 4 षटकार. 4 षटकार शर्विनच्या बॅट मधून येत आहेत. अप्रतिम फलंदाजी.
क्लासिकल क्लासिकल, ओहो क्लास क्लास, जश्न तो मेरा ही होगा, आज रात को जश्न तो मेरा ही होगा, शर्विन सांगतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजीचा भार प्रसाद सांभाळतोय. भगवती कशेळी या ठिकाणी मात्र डॅमेज कंट्रोल करावं लागेल. 37 ही धावसंख्या आहे, कुठे ना कुठेतरी आवरावं लागेल. हे षटक 40च्या आतमध्ये ठेवावं लागेल, त्यासाठी घ्यावी लागेल विकेट. शर्विनची विकेट, अर्जुनची विकेट. विकेट इज द की. नाही, यावेळेला विकेट येणार होती. विकेट किपर कडून थोडासा हार्ड हा प्रयत्न होता. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या 38 वरती पोहोचवली जाते. शेवटचे 5 बॉल शिल्लक. ये चिंगारी लावली आहे, कसली चिंगारी लावली आहे. ज्वालामुखी प्रयत्न असा होता की उद्रेक करायचा, हा उद्रेक शर्विनचा झालाय. पुन्हा एकदा यावेळेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते तर 39. शर्विन फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना सांगतोय जणू लढायचं ठरवलंय तर मागे हटायचं नाही, हरलो तरी चालेल पण झुकायचं नाही. पुढचा बॉल परत एकदा, यावेळेला शर्विन साठी खाली राहिलाय. शर्विन हिट द बॉल, सी द बॉल आणि हिट द बॉल या वेगाने या त्वेषाने खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुट मुवमेंट परफेक्ट नव्हतं, थोडा मागचा पाय अजिबात हल्ला नव्हता आणि पुढच्या पायाचा अँगल ज्या पद्धतीने स्ट्रेस व्हायला पाहिजे होता तोही स्ट्रेस झाला नव्हता. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहिला सोडून दिला, लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अवांतरने धावसंख्या वाढेल, 40 वरती पोहोचवली जाते. आपण मगाशी पाहिलं 42 धावा ऑलमोस्ट पार केल्या होत्या पूर्णगडच्या विरोधात, मुजाहिद पूर्णगडच्या विरोधात कुंभारवाडी संघाने. पण इथे मात्र 40 धावा बनतात. परत एकदा तेच सांगतोय. हो हो हो, जीवनाच्या रणांगणावर जिंकायचंय मला, माझं नशीब घडवायचंय मला. इतिहास ऐकण्यात कोणाचा रस नाहीये, माझा इतिहास मला रचायचंय. मला 5वा षटकार येतोय. शर्विन यांच्याकडून येतोय 5वा षटकार. ओहो, अटॅक 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 शर्विन कडून. यावेळेला शर्विन चुकतोय यावेळेला. धावसंख्या 46 वरती आहे, 46. एक बॉल बाकी असेल का या ओव्हर मधील. अजित निकम सर यांच्या मगाशी सुद्धा मी जिक्र केलाय. महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये अंडरआर्म सेक्शन मध्ये तरी त्याने रेव्होल्युशन आणलंय आणि ते नेहमी म्हणतात 1 to go. एक बॉल शिल्लक. ओ यावेळेला परत एकदा या बॉलला परत एकदा पाठवलंय. षटकारांवर षटकार. आहा हा खतरनाक. रामेश्वराला वंदन करतो सर्वांचा मान राखून आणि 6वा षटकार मारलाय पट्ट्याने. बघा निरखून येतोय षटकार. संख्या झाली आहे एकूण 52. 53 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंतच्या या टुर्नामेंट मधील 3 ओव्हर मधील हा सर्वाधिक स्कोर आहे 52. आजच्या रात्री मधील तर 53 धावा. शर्विनला आपण पाहतोय पॅव्हेलियन मध्ये 16 बॉल 41 धावांची इनिंग आहे. 16 बॉल 6 षटकार आहेत. 256 चा स्ट्राईक रेट आहे. आज आपण वैभव सूर्यवंशीचा पाहिला तर 279 चा स्ट्राईक रेट आहे. T20 क्रिकेटमध्ये काय प्लेयर असेल तो, वन ऑफ द फाईन प्लेयर आहे. पण इथे आपण 256 च्या स्ट्राईक रेटने पाहिली बॅटिंग तर ती शर्विनची. अजूनही सुजन भोसले पॅव्हेलियनमध्ये होता. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण सुजनला पाहू शकतो, शर्विनलाही पाहू शकतो कदाचित. पण 3 षटकं 53 धावा मोठा आव्हान आहे. इथे मात्र भगवती कशेही खूप मोठा संघर्ष करावा लागेल. संघर्ष, पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी झाली आहे सर्वांची ही तयारी. कोण जिंकणार, कोण होणार कोणावर भारी, आणि हेच पाहण्यासाठी आमची झाली आहे तयारी.
तर शेवटच्या 18 पुढच्या 18 बॉल मध्ये धावा पाहिजे 53. नवीन मॅच ऑन होते या ठिकाणी. यानंतर सामना होतोय संकेत दा, यानंतर सामना होतोय बंदर रोड वर्सेस तिवरेकर वाडी. नाणेफेक झाली आहे. बंदर रोड वर्सेस तिवरेकर वाडी यांच्यामध्ये नाणेफेक झाली आहे. बंदर रोड संघाने नाणेफेक जिंकली आहे. बंदर रोड डिसिजन पेंडिंग आहे आपला. वाईट+1 ने सुरुवात. शर्विन गोलंदाजीसाठी येणार. मॅन ऑफ द मोमेंट ज्याला म्हणू शकतो आपण तो शर्विन. राईट आर्म राऊंड द विकेट. बंदर रोड वर्सेस तिवरेकरवाडी. नाणेफेक जिंकले बंदर रोडने नेक्स्ट मॅचची. तर डिसिजन कळवायचा आहे कॉम्बॉक्स मध्ये. जाऊया या मॅच कडे. शर्विन यांच्याकडून परत एकदा लगातार दुसरा वाईड येतोय. थोडीशी औपचारिकता आहे का की कसेही भगवती आपल्याला संघर्ष करताना दिसेल. 18 बॉल 53 धावा. कोणतेही टार्गेट छोटं नाहीये, कोणतेही टार्गेट मोठं नाहीये. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर द्यावं लागेल. त्यासाठी सलामीला आलाय फलंदाज सौरभ. दुसऱ्या बाजूला आहे पहिला फुलटॉस बॉल. परत एकदा या फुलटॉस वरती कॅच मिस होते. त्या ठिकाणी एक धाव तर मिळेल. सौरभला जीवदान मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढणार 4 वरती. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 4. 17 बॉल 48 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी आलाय मैदानामध्ये पार्थ. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या होत्या पार्थ हळदणकर. भरपूर धावांचं टार्गेट आहे. 17 बॉल 48 धावा. आपण म्हणतो ना 17 बॉल 48 धावा येऊ शकतात, परंतु त्यासाठी शर्विन आठवावा लागेल. शर्विन सारखी फलंदाजी करावी लागेल. पण ती काम कोण करणार, रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार. राऊंड द विकेट मारा करण्यासाठी तयार. आता मात्र आखूड टप्प्याचा बॉल आहे. दिशा मात्र चुकते की काय फलंदाजाची. कारण विथ द विकेट गोलंदाजी, हिट द डेक किंवा इनटू द पिच गोलंदाजी असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक बॉलला अँगलनुसार बदललं जातं. जेव्हा आपण कॅमेऱ्यामध्ये बघतो त्यावेळेला कळतं कोणत्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. इथे मात्र क्रॉस अँगल आहे पॅव्हेलियन मधून, त्यामुळे कंप्लीट तो बॉल दिसत नाही. विकेटवरच जातोय की आउटसाइड जातोय. एक धाव मात्र मिळते लेगस्टिकच्या बाहेरून. वाईड बॉल. पंचांचा इशारा येईल. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 6. 6 फॉर नो लॉस. अजूनही 52 पर्यंत पोचावं लागेल. अर्थात 53 पर्यंत पोचावं लागेल. 46 पाहिजेत अजूनही. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर. वाईड बॉल वाईड बॉल वाईड बॉल. अवांतर स्क्वेअर मारा. पंजाब टू हरियाणा अशा पद्धतीने सुद्धा समालोचकांकडून ऐकायला मिळतं. काही वेळेला असंही ऐकायला मिळतं ट्रॅकवरून ही ट्रेन घसरली, रेल्वे घसरली आहे. पण लेगस्टिकच्या बाहेर वाईड बॉल. या वाईड बॉलने धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 7 धावा 7. अजूनही ओ कॅच होता का. थोडा वरून गेलाय. हाताच्या बोटांना स्पर्श मात्र झाला बॉलचा, परंतु एकच धाव. एक धाव रोखू शकले नाहीयेत. एका धावेने धावसंख्या 8. थोडा संथ गतीने चाललेला खेळ. जरा थोडासा डॉमिनेटिंग पोझिशन मध्ये दिसतोय या ठिकाणी रामेश्वर. जोपर्यंत कोणत्याही अटॅकिंग मोड वरती येत नाही, गिफ्ट जो गिअर असतो तो शिफ्ट करावा लागेल तुम्हाला. 5व्या गिअर मध्ये आपली बॅटिंग ट्रॅक वरती आणावी लागेल गाडी आणि हायवे वरती चालवावी लागेल. पण त्यासाठी आक्रमण कोण करणार. पार्थ. दुसऱ्या बाजूने कौस्तुभ. पार्थ खेळण्यासाठी तयार. यावेळेला पुन्हा एकदा ही ड्रायव्हिंग लेंथ वरता बॉल होता, परंतु पार्थचं शॉर्ट सिलेक्शन ज्या पद्धतीने प्रॉपर पॉवर हिटिंगचा वापर केला गेला शर्विन कडून तो मात्र पार्थ कडून दिसत नाही. टेक्निकली करेक्ट शॉट आहे, परंतु पॉवर जनरेट झाली पाहिजे आणि बॉल आउट ऑफ द पार्क गेला पाहिजे. 2-2 धावांनी वाढेल धावसंख्या.
धावसंख्या 10 वरती पोहोचवली जाते पहिल्या षटकामध्ये. फुलटॉस, या फुलटॉस वरती मात्र क्लास दाखवलाय. बॉल गेलाय का सीमारेषा पार. येतोय पहिला कणकणीत सणसणीत षटकार. शिल्लक आहे म्हणून म्हटलं ना, मॅच कधी सोडायची नसते. 52-53 धावांचं टार्गेट, 16 ही धावसंख्या, 5 बॉल. अजून एक येऊ दे षटकार, मग मॅच मध्ये येईल रंगात. पुन्हा आखोट टप्प्याचा बॉल. यावेळेला शॉट सिलेक्शन प्रॉपर नाहीये, परंतु फिल्डर सुद्धा पोचत नाहीये बॅटर बॉल पर्यंत. एक धाव पूर्ण केली गेली आहे. फलंदाजांची मात्र हाराखिरी आहे. कोणताही इरादा नाहीये दोन धाव्यांसाठी. प्रेशर नाहीये फिल्डर वरती. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 17. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी बॉल आहे 12 बॉल 36 धावा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल. ओ, स्लाइस करायचा होता. स्ट्रेट ड्राईव्ह. धाव काही मिळत नाही. अजूनही धावा पाहिजे आहेत. 11 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. इथे षटकार आणि चौकारांची बरसात करावी लागेल. यू ही किसी को मिलता नहीं कुछ जिंदगी में, कुछ ना कुछ तो करना पड़ता है. हो, त्यामुळे तुम्हाला कुछ कुछ तो करना पड़ेगा. गेला गेला गेला. उडा 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 और गिरा 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 आउट ऑफ द होते. 23. हळूहळू मॅच मध्ये येतोय का आपण. भगवती कशेळी, शर्विनचे ते लगातार 2-3 षटकार लागले, त्यामुळे त्यांची धावसंख्या 52 वरती पोहोचली. नवीन गोलंदाज जो मैदानावरती आलाय. परत एकदा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मैदानात बॉल खाली. सुजन भोसले असेल तिथे आणि तो कोणतीही गलती करणार नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल. जिथे कुठे आता थोडी आस निर्माण झाली होती, आशा निर्माण झाली होती, त्या अपेक्षांचं ओझं मात्र पेललं नाहीये पार्थला आणि आशा इथे निराशामध्ये बदलताना दिसत आहेत. फलंदाज बाद. राऊंड द विकेट मारा. सुनील मुळे किती वर्षापासून गोलंदाजी करतायत या मैदानावरती. राजेश सोरटे हे नाव तुम्हाला माहित असेल, टेनिस क्रिकेट मधला तो लेजंड. तेव्हा ओ, सुनील मुरेवरती प्रहार केलाय, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. परत एकदा पॉवर जनरेट केली गेली नाहीये प्रसाद यांच्याकडून. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यू ही किसी की जय जयकार नहीं होती. ती जय जयकार मात्र बिना कुछ किए सिर्फ एक ही चीज आगे बढ़ती है, उसका नाम है उम्र. वय मात्र वाढतं काही नाही केलं तरी, पण इथे मात्र तुम्हाला काहीतरी कुछ ना कुछ तो करना ही पडेगा. धावसंख्या झाली आहे 24. अजूनही पोचावं लागेल. अजूनही धावा हव्या जवळ जवळ 29 धावांची आवश्यकता आहे. एक षटकार पाहिजे या मॅच मध्ये, या इनिंग, या ओव्हर मध्ये. ओ, हा डॉट डिलिव्हरी येतोय सुनील मुळे यांच्याकडून. सुनील मुळे यांना आपण किती वर्ष पाहतोय. माझी जेवढी वय वर्ष असेल तेवढी वर्ष ते क्रिकेट खेळत असतील. खतरनाक गोलंदाज. अप्रतिम परंतु प्रहार केलाय, पण नो मॅन्स लँड मध्ये जाऊन बॉल पडतोय. इथे एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी येतोय. ओव्हरथ्रो होतोय. बॅकअप चांगला दिसतोय आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागते. 2 धावांनी धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या होते 26. अजूनही 27 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 27 धावा. तुम्हाला यावेळेला रिंकू सिंग बनावं लागेल. तुम्हाला यावेळेला मात्र दर्शन बांदेकर बनावं लागेल. टेनिस क्रिकेटची बात झाली तर दर्शन बांदेकरचा जिक्र नेहमी केला जातो. तर 6 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सामना भगवती कशाही पासून लांब जाताना दिसेल, परंतु यावेळेला मात्र गोलंदाजीचा भार कोण स्वीकारणार. सुजन भोसलेला पाहिलं जाईल का नाही. नवीन गोलंदाज येतोय तिसरं षटक घेऊन.
सुजित येतोय गोलंदाजी साडी. फलंदाज आहे ओमकार, 27 धावा वसूल करायचे. फलंदाज आहे प्रसाद. ओमकारने ज्या 27 धावा दिल्या ना त्याच इथे महागड्या पडल्यात. पण ओमकारच्या त्या 27 धावा वसूल करण्यासाठी पाहिजे 6 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 27 धावा आणि यावेळेला मात्र दांडी बाहेर, गेंद अंदर आणि दांडी झाली आहे गोल. धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 27 धावा. 8वा रिंकू सिंगचे ते 5 षटकार. परंतु 6 बॉलला 29 धावा पाहिजे होत्या त्यावेळेला आणि रिंकूने लावल्या त्या 5 षटकार. परंतु ते एकदा घडतं कधीतरी, बार बार दिवाळी नाही होती ना. पण इथे फलंदाजीसाठी त्या आक्रमकतेचा फलंदाज आहे का? इथे मात्र औपचारिकता राहिली आहे. 4 बॉल आणि 26 धावा. रामेश्वर गावखडी थोडीशी मॅच मध्ये रंगत आणली होती पार्थने, परंतु पार्थची विकेट गेल्यानंतर मात्र पार्थने 2 षटकार खेचले होते. पार्थची विकेट गेल्यानंतर मात्र काही झालं नाहीये. दरम्यान येतो एक षटकार. हा षटकार पाहिलाय दोन्ही क्षेत्ररक्षकांनी आणि त्याला जाऊ दिला. टाटा बाय बाय केलं बॉलला. बॉल षटकारासाठी गेला. 6 धावा जरी कमी झाल्या तरी 20 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 3 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता असेल. परत एकदा यावेळेला 1 धाव वंडीच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1ने वाढणार आहे. धावसंख्या होते ती 34. 19 ची आवश्यकता असेल. 2 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. 2 बॉल 19 धावा. शर्विनची ती 16 बॉल आणि 41 धावांची इनिंग. हे डिफरन्स होता तो दोन्ही टीम मधला आणि तो डिफरन्स यावेळेला दिसत असताना भरपूर फासला. दिल्ली बहुत दूर रह गई आणि यावेळेला मात्र विजयी होताना दिसतोय. रामेश्वर गावखडी पुन्हा एकदा आपल्या विजयाकडे, आपल्या पहिल्या सामन्यातील विजयाकडे पुढे जात असताना दिसेल. 1 बॉल आणि 18 ची आवश्यकता. औपचारिकता बाकी. दिस इज द लास्ट बॉल आणि फिनिशिंग टच इथे देत असताना पण सुजन भोसले आपली कामगिरी चोख करत असताना त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. झेलबाद सुजन भोसले. गोलंदाज आहे तो म्हणजे सुजित आणि या ठिकाणी सामना संपतोय. कॉंग्रॅच्युलेशन.